जरासुद्धा कडू न होणारी आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी तयार करणार आहोत. तर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्कीच ट्राय करा. मी घातलेले जिन्नस घालून तुम्ही ही भाजी नक्कीच बनवून बघा. तुमची देखील कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही. तर चला सुरू करूया रेसिपी. रेसिपीसाठी इथे मी अर्धा किलो कारले वापरले आहेत. कारले सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांना गोलाकार आकाराने कापून घेतले. गोलाकारच कापायचे असं काही नाही, तुम्ही आवडेल त्या आकाराने याला कापून घेऊ शकता. त्यातील बिया मात्र संपूर्ण काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर या कारल्यांमध्ये मी 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. साधारणतः पोहे खायचा चम्मच घ्यायचा आहे इथे आणि त्याच चमच्याने अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. हळद आणि मीठ कारल्यांना चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, तरच ही भाजी कडू होणार नाही. तर इथे मी कारले चांगल्या पद्धतीने चोळून घेतलेले आहे आणि अर्धा तास याला असंच सोडलेलं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर 10-15 मिनिट देखील याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर यातील संपूर्ण जे मिठाला सुटलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. त्या पाण्याने यातील कडवटपणा संपूर्ण निघून जाईल. तर ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला आणखी एक प्रोसेस करायची आहे. त्याआधी तुम्ही बघू शकता मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे आणि हे संपूर्ण कडू पाणी निघून गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचं आहे. ताक असेल ताक देखील घालू शकता. फक्त 1 चमचाच दही वापरायचं आहे अर्धा किलो कारल्यांना. 1 किलोला तुम्ही 2 चमचे घालू शकता. दही घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला आता याला देखील एकदा पिळून घ्यायचं आहे. दह्याने देखील कारल्याचा कडवटपणा संपूर्ण निघून जातो. इथे तुम्ही दही याला चोळून देखील ठेवू शकता किंवा लगेचच पाणी घालून यातील दही काढून घेऊ शकता. आता आपल्याला समोरील प्रोसेस करायची आहे. त्यासाठी एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपण साधारणतः 5 ते 6 पळी तेल घालणार आहोत. इथे आपल्याला कारले तळून घ्यायचे आहे. तुम्ही कमी तेलामध्ये देखील करू शकता, परंतु भाजीला थोडं तेल राहिलं ना तर ही भाजी खायला अजूनच छान लागेल, म्हणून मी इथे तेल जास्त वापरत आहे. आता कारले आपल्याला चांगले 5 ते 6 मिनिट परतून घ्यायचे आहे, जेणेकरून यातील कडवटपणा उरलेला निघून जाईल आणि आपली भाजी देखील थोडीशी कुरकुरीत वाटेल. कारले मी संपूर्ण तेलामधून काढून घेतलेले आहे फ्राय करून. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. लसूण लालसर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसूण लाल रंगावर आला की आपण यामध्ये कांदा घालूया. इथे कांदा मी लांब आकाराने कापून घातलेला आहे. याच्यामध्ये मी 2 कांदे वापरलेत आहे. 2 कांद्यांनी ही भाजी खायला अजून चविष्ट लागेल. इथे कांद्याचा वापर जास्त करायचा आहे. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कांदे चांगले परतून घेणार आहे. मीठ इथे कमीच घालायचं आहे. आपण कारले धुताना देखील थोडं मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ कमी वापरायचं आहे. कांदे चांगले लालसर झाल्यानंतर यामध्ये 1 टमाटर घालायचं आहे. टमाटर देखील इथे मोठं वापरायचं आहे. टमाटर देखील चांगलं परतून झाल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद घालायची आहे. चवीसाठी कसुरी मेथी देखील तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केले तरी चालेल. इथे मी आवश्यकतेनुसार तिखट घालत आहे. तिखट कमी जास्त तुम्हाला करायचं आहे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले कारले घालायचे आहे आणि मस्त ही भाजी फिरवून घ्यायची आहे. तर हे कारले ऑलरेडी शिजलेलेच आहे, परंतु याला आणखी एक वाफ काढून घेऊया आपण. यावर एक झाकण ठेवून एक 5 मिनिट याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला कारल्याच्या भाजीला तेल देखील छान सुटलेलं आहे आणि कारल्याची भाजी दिसायला तर अप्रतिमच आहे, पण खायला देखील खूप अप्रतिम झालेली आहे. अजिबात कडू ही भाजी लागणार नाही. ते कोथिंबीर घालून ही भाजी खायला घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा, अजिबात कडू होणार नाही. रेसिपी आवडल्यास